निर्मल भाषित शोभित लिंगम जन्मजलोक विनाशक लिंगम तत्प्रणमामि सदा शिवलिंगम ब्रह्म मुरारि सुरार्चित लिंगम निर्मल भाषित शोभित लिंगम जन्मजलोक विनाशक लिंगम तत्प्रणमामि सदा शिवलिंगम देवमुनि प्रवरार्चित लिंगम कामदहं करुणाकर लिंगम तत्प्रणमामि सदा त्या ठिकाणी चंद्राला आणि रोहिणीला दक्ष राजाच्या यज्ञाकडे जाताना पाहिलं. सतीला सुद्धा मनामध्ये विचार झाला. आता महाराजांनी आपल्याला मुलीविषयी सांगितलं, तर मुलीचं प्रेम कसं असतं ते महाराजांनी आपल्याला सांगितलं. आणि दक्ष राजाने काही बोलवलेलं नव्हतं, कारण त्याला कोणीकडून तरी शिवाला दाखवून द्यायचं होतं किंवा मी श्रेष्ठ आहे तुम्ही कनिष्ठ आहे असं दाखवून द्यायचं होतं. त्याच्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी त्यांना निमंत्रित केलेलंच नव्हतं. निमंत्रित केलेलं नसल्यामुळं तरी पार्वती म्हणली, सती म्हणली माझ्या वडिलाकडचं काम आहे, नाही जरी बोलवलं विसरले असतील बोलवतं मला काय हरकत आहे, वडिलाकडचंच काम आहे मला जायला काय हरकत आहे. अशा प्रकारे त्यांनी नाना प्रकारे शिवाला समजून सांगितलं. महादेव म्हणलो आपल्याला जिथं बोलवलं नाही तिथे आपण जाऊ नये, तिथे आपल्याला निमंत्रण नाही, मग ते कोणाचंही घर असो. अशा प्रकारे तिला नाना प्रकारे समजून सांगू लागले. आणि शेवटी
पुरुषाचा सुद्धा नाविलाज होऊन जातो की ऐकायचंच नाही ठरवल्यावर मग तो काहीच बोलू शकत नाही. त्याने पुष्कळ तिला सांगितलं की जाऊ नये, काही नाही, आपल्याला सांगितलेलं नाही, तू इथेच थांब, आपला तिथे अपमान होईल. अशा प्रकारे हा दुसरा प्रसंग. शिवाने काय त्यावेळेला वचन मागितले होते, जर तिने माझ्या शब्दाविषयी अविश्वास जर दाखवला तर ती माझ्या मनातून उतरेल किंवा माझ्या मनात तिच्याविषयी प्रेम तसं राहणार नाही, अशा प्रकारे त्यांनी सांगितलं. पण पार्वतीने हट्टच धरलं की बाबा मला जायचंच, तुम्ही काही करू नका. शेवटी काय नाविलाज असतो त्या ठिकाणी ती म्हणे जाय बाबा. मग नंदीवर बसून ती निघाली. बरेचसे दूत त्या ठिकाणी सतीच्या सोबत त्यांनी त्या ठिकाणी पाठवले आणि निघाले असताना यज्ञस्थळाची तिथे ती जाऊन पोहोचली आपल्या वडिलांच्या घरी. वडिलांच्या घरी गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी तिच्याशी कोणीच बोलायला तयार नाही. बहिणी बोलायला तयार नाही, दक्ष राजा सुद्धा बोलायला तयार नाही, ऋषीमुनी सुद्धा कोणी बोलायला तयार नाही, कारण तिला निमंत्रित केलेलं नसल्यामुळं कोणीच तिच्याशी बोलायला तयार नाही. आईचा जीव असतो, आई मात्र तिच्याशी बोलली आणि सांगितलं तिच्याशी. तरी वडील काही तिने एकदा दोनदा तिने वडिलाशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण वडील काही तिच्याशी बोलले नाही. त्यामुळे तिच्या मनामध्ये कुठेतरी तिला वाईट वाटलं की बाबा असं कसं काय झालं. आणि पाहत 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 तिथे यज्ञ मंडपाकडे गेली ती. आणि यज्ञ मंडपाकडे तिने पाहिलं की शिवाचं स्थानच नव्हतं. कोणताही धार्मिक विधी करत असताना शिवाला सुरुवातीला गणपतीची पूजा आपण करतोच आणि शेवटची जी आहे ही शिवाची पूजा म्हणजे महादेवाची आपण त्या ठिकाणी पूजा आपण करावी. तर तिने पाहिलं किंवा शिवाचं ठिकाणच इथे नाहीये. इथे ठिकाण नसल्यामुळे ती थोडीशी हे झाली की बाबा असं कसं काय झालं. मग तिने वडिलांशी बोलली, सगळ्यांचा विरोध केला. सगळे जे संत देवता त्या ठिकाणी आले होते, तुम्ही असं काय केलं, शिवाचं स्थान तुम्ही काय त्या ठिकाणी हे केलं नाही, अशा प्रकारे ते तिला बोलायला लागले. आणि रागाच्या भरामध्ये तिने समोर जो यज्ञ चालू होता त्या यज्ञामध्ये तिने तिचा देह त्याग केला. आणि देह त्याग केल्याच्या नंतर तिच्या सोबत जे दूत आलेले होते ते दूत वगैरे सगळे त्या ठिकाणी त्यांना असं वाटलं आता हा काय आघाडीतच प्रकार झाला. आपल्यावर जिम्मेदारी दिली होती सतीची की तिला घेऊन जायचं आणि पुन्हा वापस घेऊन यायचं, आणि हे तर वेगळंच झालं. हे वेगळं झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्यांनी सतीने त्या ठिकाणी उडी मारली आणि अग्नीमध्ये तिचा देह त्या ठिकाणी विलीन झाला. म्हणजे दूत जी त्या ठिकाणी आलेली होती त्या दूतांनी काय केले की तिथे सगळ्यांना विरोध करायला सुरुवात केली. सगळ्यांच्या बरोबर युद्ध म्हणा किंवा त्यांना त्या ठिकाणाहून सगळ्यांना सांगितलं की तुम्ही बाहेर निघून जा, इकडे जा, तिकडे जा, अशा प्रकारे ते त्या ठिकाणी सांगायला लागले. आणि आकाशवाणी झाली त्यावेळेला आणि शिवाचं आणि पार्वतीचं म्हणजे सतीचं त्या ठिकाणी त्यांनी महत्व त्या ठिकाणी सांगितलं. आणि त्या दूतांनी सगळ्यांना सांगितलं की तुम्ही यज्ञशाळा सोडून सगळेजण बाहेर चालले जा, इथे कोणीच थांबू नका, अशा प्रकारे त्या ठिकाणी सांगितलं. पण हे सगळे निमंत्रित त्या ठिकाणी दक्ष राजा अध्यक्ष असल्यामुळं हे कोणी काही तिथून जायला तयार नाही, सगळे तिथेच थांबले. शेवटी गणामध्ये आणि शिवाचे जे गण आहेत त्या गणांचं आणि देवतेंचं त्या ठिकाणी युद्ध झालं. युद्ध झाल्याच्या नंतर शिवगण त्या ठिकाणी त्यांनी देवतेंना परास्त त्या ठिकाणी केलं. हा सगळा वृत्तांत त्या ठिकाणी चालू असताना एकाने जाऊन शिवाला ही सगळी बातमी सांगितली की महाराज असं असं झालं आणि सतीने यज्ञामध्ये त्या ठिकाणी देह त्याग केला, अशा प्रकारे त्यांनी सांगितलं. सांगितल्याबरोबरच शिवाला राग आला आणि शिवाने त्याच्या जटा त्या ठिकाणी त्यांनी आदळली. आणि जटा आदळल्याच्या नंतर त्या ठिकाणून वीरभद्र नावाचा एक त्या ठिकाणी व्यक्ती त्या ठिकाणी प्रकट झाला. आणि वीरभद्र त्या ठिकाणी प्रकट झाल्याच्या सोबत एक देवी म्हणजे अष्टभुजा देवी सुद्धा त्या ठिकाणी ती प्रकट झाली. आणि त्यांनी विचारलं, सांगा महाराज आम्हाला काय काम आहे, तुम्ही आम्हाला कशा करता प्रकट केलं, अशा प्रकारे तुम्ही सांगा. मग शंकर भगवंत त्या ठिकाणी म्हणाले की बाबा दक्ष राजाचा यज्ञ चालू आहे, त्या ठिकाणी अशा अशा प्रकारे सतीने त्या यज्ञामध्ये देह त्याग केला आणि तुम्ही जाऊन तिथे सगळ्यांचं भस्म करून टाका.
सगळं त्या ठिकाणी तुम्ही ते नाश करून टाका, अशा प्रकारे त्यांनी सांगितलं. आणि वीरभद्र आणि कालिका यांच्या सोबत त्यांनी बरंच शस्त्र अस्त्र त्या ठिकाणी त्यांना दिलं आणि तुम्ही जा म्हणे त्या ठिकाणी, अशा प्रकारे त्यांना सांगितल्याच्या नंतर वीरभद्र निघाला, ती अष्टभुजा देवी त्या ठिकाणी निघाले, सैन्य त्या ठिकाणी नेलं, त्यांनी ते यज्ञाच्या ठिकाणी गेले, त्यांनी सगळं ते विध्वंस केलं. ते ज्या ठिकाणी मांडलेलं होतं त्या ठिकाणी त्यांनी सगळं विध्वंस केलं. म्हणून कधीही कोणतंही पूजन करत असताना, यज्ञ याग करत असताना, छोटासा जरी यज्ञ आपल्या घरामध्ये असेल तर सुरुवातीला गणपतीचं, शेवटी शिवाचं आपण स्मरण हे नियमित झालंच पाहिजे. ह्या दोन्ही देवतांना त्या ठिकाणी एक वचनच आहे की बाबा तुमची पूजा त्या ठिकाणी झालीच पाहिजे. म्हणून बऱ्याच वेळेस धार्मिक कार्य करताना शेवटचा जो पूजेचा जो भाग असतो तो शिवाचा हा मांडलाच जातो. त्या ठिकाणी सगळ्यांचा नाश केला विष्णूने, त्या ठिकाणी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला, तरी सुद्धा ह्या सगळ्या कोणी अडवले गेले नाही. रुद्रगण सुद्धा त्या ठिकाणी अडवले गेले नाही. तरी दक्षने सगळ्यांना प्रार्थना केली किंवा तुम्ही आम्हाला याच्यातून वाचवा, याच्यातून आम्हाला बाहेर काढा, अशा प्रकारे दक्षने सगळ्यांना प्रार्थना केली. पण कोणीच इतकं सक्षम नव्हतं की त्या शिवांच्या दूताशी युद्ध करण्यासाठी कोणीच सक्षम नव्हतं. दशदिक्पालांचं, इंद्राचं, विष्णूंचं, ह्या सगळ्यांचा त्यांनी पराजय केला. कारण रागाच्या भरात ते सगळे त्या ठिकाणी आलेले असल्यामुळे ह्या सगळ्यांचा त्या ठिकाणी पराजय झाला. आणि या पराजयाच्या वेळेस दक्ष राजाने ह्या शिवाचे जे दूत होते त्यांना शाप दिला किंवा तुमचं देवतेंचे इथे तुमचं स्थान राहणार नाही. मग अजूनच यांना त्या ठिकाणी राग आला आणि वीरभद्राने काय केलं की त्या ठिकाणी दक्ष राजाला त्यांनी धरलं आणि दक्ष राजाच्या देहापासून त्याचा डोक्याचा भाग जो आहे, डोकं जे आहे, तोंड जे आहे, ते दोन्ही त्या ठिकाणी वेगळं करून टाकले आणि छाटून टाकले त्या ठिकाणी. आणि त्याचं जे मुख, जे तोंड होतं ते त्यांनी त्या यज्ञामध्ये त्या ठिकाणी टाकून दिलं. आणि सगळीकडे आक्रोश त्या ठिकाणी, आणि यज्ञ देवता सुद्धा हरणाचं रूप घेऊन त्या ठिकाणून निघून गेलं. अशा प्रकारे त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं म्हणजे सगळं अस्ताव्यस्त, सगळं त्या ठिकाणी कशाच प्रकारचा काहीच हे राहिलेलं नाही. मग दधीची ऋषींचं त्यावेळेस स्मरण झालं किंवा दधीची ऋषींनी आपल्याला सांगितलं होतं की तुम्ही शिवाची जर स्थापना नाही केली तर तुम्हाला हे सगळं तुमचं नष्ट होऊन जाईल, अशा प्रकारे त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं होतं. दधीचीचा आणि क्षुव राजा म्हणजे शिवाला त्या ठिकाणी बोलवायचं का नाही बोलवायचं, अशा प्रकारे क्षुव अशा नावाचा जो राजा होता त्याचा त्या ठिकाणी वाद झाला होता आणि दधीचीचा त्या ठिकाणी पराजय झाला होता आणि क्षुवराजा त्या ठिकाणी विजय झाला होता. मग दधीचीने विचार केला की बाबा आपण तर हरलोय, आपलं हे झालं, मग आपण काय करायला पाहिजे. तर त्यांनी शिवाची उपासना त्या ठिकाणी चालू केली. आपण मृत्युंजय मंत्राविषयी आपण बोललो मागे, तर त्यांनी मृत्युंजय मंत्राचं विश्लेषण या ठिकाणी केलेलं आहे. त्र्यंबकं जजामहे, हे भगवंता आम्ही तुझं यजन करतो, तुझं पूजन आम्ही या ठिकाणी करतो. हे भगवंता सूर्य, अग्नी हा तुझं स्वरूप आहे, तूच त्यांच्यामध्ये बसलेला आहे. सुगंधिम पुष्टिवर्धन, चांगल्या प्रकारचे पुष्प आम्ही तुला वाहतो. सुगंधी ह्याचा उल्लेख असा केला, सुगंध म्हणजे ज्याला चांगला वास आहे, पुष्टिवर्धन म्हणजे जे चांगल्या प्रकारचे पुष्प आहे हे तुला आम्ही वाहतो. उर्वारुकमेव बंधनान मृत्युर्मुक्षे मानतात. जशा प्रकारे एखादं फळ वरतून कडक असतं, आतून नरम असतं, आणि काही एखादं फळ असं असतं की जे छेदन केलं की त्याच्यातून लाल प्रकारचा रंग असा बाहेर पडतो. अशा प्रकारे आम्हाला या सगळ्या तपश्चर्याचं फळ तू आम्हाला त्या ठिकाणी दे. अशा प्रकारे दधीचीने शिवाची उपासना त्या ठिकाणी चालू केली. हस्तांभोज युगस्त कुंभ युगला दुग्धद्रतं तोषिरं सिंचन्यं करयो युगेन ददतं स्वांके सुकुंभौ करौ अक्षंगं मृगहस्तमंबुजगदं मूर्धस्तचंद्रस्तवं पीयूषार्धतनं भजे सगिरिजं त्रक्षं च मृत्युंजयम्.
दधीचीने अशा प्रकारे शिवाची उपासना केली आणि शिव त्यांना प्रसन्न झाले. प्रसन्न झाल्याच्या नंतर त्यांनी एकच मागितलं. मन दुखवलं गेलं होतं त्यांच्या शिवराजाकडून, त्यांचं मन दुखवलं गेलं होतं म्हणून त्यांनी सांगितलं की तू शिवराजाचं मला पराजय करायचं. बरोबर, तुला अजून उपासना करावी लागेल म्हणजे तू शिवराजाचा पराजय त्या ठिकाणी करू शकतो. मग शिवाने काय केलं की बाबा विष्णूला त्या ठिकाणी आपल्या हाताशी धरलं की तुम्ही मला मदत करा दधीचीला हे करण्यासाठी. मग त्या ठिकाणी नारायणाने ब्राह्मणाचा वेश धारण करून त्या ठिकाणी गेले. पण ऋषी मुनी अंतर्ज्ञानी होते, त्यांना ते सगळं समजलं. त्यांनी सांगितलं म्हणे बाबा लबाडी करू नका, तुमचं जे काय खरं स्वरूप असेल ते मला दाखवा. अशा प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी सांगायला सुरुवात केली आणि नारायण त्या ठिकाणी स्वस्वरूपामध्ये त्या ठिकाणी आले आणि त्यांनी सांगितलं की तू घाबरला असं नुसतं सांग त्या शिवाला की तुम्ही घाबरलेलो. तुम्ही कशा करता घाबरू, माझ्या मागे परमेश्वर त्या ठिकाणी आहे आणि खोटं तरी मी कशाला सांगू, खोटं सांगायची मला काय गरज आहे, माझ्या मागे शिव साक्षात आहे, त्यामुळं मला काही घाबरायची गरज नाही. म्हणजे तुम्ही काय ते तुमचं असेल तसं तुम्ही करा म्हणून. नाही म्हणे तू एक शब्द तर सांग किंवा मी नुसतं मला भीती वाटली किंवा मी घाबरलो, म्हणजे मला सांगायची काहीच गरज नाही आणि मला शिव माझ्या पाठीशी आहे त्याच्यामुळे मला काहीच या गोष्टी बोलायच्या गरज नाही. मग शिवाने सांगितलं तुझा आम्ही नाश करू. अशा प्रकारे त्या ठिकाणी त्यांचं बोलणं झालं. पण शिव त्या पाठीमागे असल्यामुळे यांना त्या बोलण्याची काही गरजच नव्हती, कोणत्याही प्रकारची आपत्ती त्यांच्याकडे येणार नव्हती. त्यांना शिव त्याच्या पाठीशी असल्यामुळे हा विषयच त्याच्याकडे नव्हता. आणि याच्याच ह्या बोलण्यामुळं त्या ठिकाणी तो यज्ञ अर्धवट त्या ठिकाणी राहिला होता. परम द्वेष्टी परेशाम यदात्मस्त भविष्यति परेशाम क्लेदनम कर्मं न कार्यं त्वत्कदाचन. अशा प्रकारे यांचं चाललेलं असताना शिव त्या ठिकाणी यज्ञस्थळावर शिव त्या ठिकाणी गेले आणि पूर्ववत सगळं करण्याचं त्यांनी त्या ठिकाणी वचन दिलं. आणि दक्ष राजाला सुद्धा त्या ठिकाणी जीवित करायचं होतं. जीवित करायचं असल्यामुळे त्याला बकरीचं तोंड हे त्याला बसवण्यात आलं. मुख म्हणजे संस्कृत मधून त्याला आज म्हणतात, असं मुख त्या ठिकाणी त्यांनी त्याला बसवलं. यज्ञस्थळावर त्या ठिकाणी आले आणि सगळ्यांना पूर्ववत सगळं होतं ते पूर्ववत सगळ्यांना त्या ठिकाणी त्यांनी जिवंत केलं आणि शिवाची स्तुती त्या ठिकाणी तो करायला लागला. शिवाची स्तुती करता करता तो आनंदमग्न त्या ठिकाणी झाला आणि विष्णूने दक्ष राजाने सगळ्यांनी त्या ठिकाणी शिवाची स्तुती केली. चतुर्विध भजन्ते मां जना सुकृतिनं सदा उत्तरोत्तर श्रेष्ठेस्त्यां दक्षयः प्रजापते अरतो जिज्ञासुरार्थीनां ज्ञानी चैवं चतुर्थकः पुत्रैत्रयश्च सामान्यश्चतुर्थो हि विशेष्यते तत्र ज्ञानी प्रियतरो मम रूपं च स्मृतः तस्मात् प्रियतरो नान्यं सत्यं सत्यं वदाम्यहम्. अशा प्रकारे सगळ्या देवतांनी शिवाची स्तुती केली. शिवाला सुद्धा आनंद झाला आणि सगळ्यांनी सांगितले की यज्ञाचं जे शेष आहे ते तुमच्या दूतांचं राहील. आपल्या काही वेळेला विषय झाले शिवाचा नैवेद्य घ्यायचा का नाही घ्यायचा, तर यज्ञ ज्या वेळेला संपला, यज्ञ संपल्याच्या नंतर यज्ञातलं जे शेष त्या ठिकाणी राहतं म्हणजे शेवटचा जो भाग राहतो तो शिवांचे जे दूत आहेत त्या दूतांसाठी तो नैवेद्य त्या ठिकाणी ठेवलेला आहे. कारण दक्ष राजाने त्यांना सांगितलं, शाप दिला किंवा तुमचं देवतांच्या ठिकाणी तुमचं काही वास राहणार नाही, म्हणजे देवतांसारखं तुमचं काही पूजन कुठे केलं जाणार नाही, त्याच्यामुळे नैवेद्य म्हणजे जेवायला तर पाहिजेच. म्हणून मग त्यांनी सांगितलं की बाबा तुम्हाला हा यज्ञाचा जो शेष आहे हा शेष तुम्हाला त्या ठिकाणी दिला जाईल. अशा प्रकारे
त्यांनी सांगितलं आणि यज्ञाचं शेष तुमच्या दूतांना देऊ म्हणून त्या ठिकाणी सगळ्या देवतेंच्या संमतीने ते त्या ठिकाणी मान्य झालं. मग पार्वती त्या ठिकाणी यज्ञामध्ये तिने देहत्याग केला होता. याच्यात शिवपुराणात अशी कथा आहे की देह त्या ठिकाणी सुवर्णमय, संध्येचा आपण काल कथा पाहिली की संध्येचा देह त्या ठिकाणी सुवर्णमय होऊन त्याच्यातून निघाला. तसाच देह या सतीचा त्या ठिकाणून निघाला आणि ती हिमालयाची कन्या त्या ठिकाणी होण्यासाठी म्हणून तिचं त्या ठिकाणी ती निघून गेली. 51 प्रकारचे शक्तिपीठ त्यावेळेला निर्माण झाले. काही कथेमध्ये असा उल्लेख आहे की शिव ज्या वेळेला म्हणजे ह्या प्रसंगापासून ते भावविभोर होऊन गेले, पत्नीचं दुःख त्या ठिकाणी, म्हणून त्यांनी काय केलं की तिचा देह खांद्यावर घेऊन ते सैरा बैरा इकडे तिकडे नुसतेच फिरू लागले. असे काही याच्यामध्ये कथा आहे. ह्या याच्यात ती कथा आलेली नाही. याच्यामध्ये सती स्वर्ग म्हणजे त्या ठिकाणी स्वर्ण रूप तिने धारण करून त्या ठिकाणून निघाली असं याच्यामध्ये उल्लेख आहे. काही पुराणांमध्ये असा उल्लेख आहे की सतीला खांद्यावर घेऊन जाताना तिचा देह खांद्यावर घेतला आणि सैरा बहिरा सगळीकडे हिंडू लागले. आणि एक जरी माणूस घरातला कमी असला किंवा एखादी जरी काही बिघडलं तर सगळं वातावरण त्या ठिकाणी खराब होऊन जातं. म्हणजे शिवाने त्यांचं कामच करणं बंद करून टाकलं. काम करणं बंद करून टाकल्यामुळे सगळीकडेच स्वैराचार म्हणा किंवा त्यांचे जे कार्य होतं ते नाही होऊ नाही लागल्यामुळं सगळीकडेच अस्तव्यस्तपणा त्या ठिकाणी निर्माण झाला. काही पुराणांमध्ये 108 शक्तिपीठ देवतेचे निर्माण झाले. ज्या ज्या ठिकाणी देवीचा शरीराचा भाग पडला, काही ठिकाणी तिचे शरीरात जे दागिने तिने घातलेले होते तर दागिने ज्या ज्या ठिकाणी पडले त्या ठिकाणी एक शक्तिपीठ त्या ठिकाणी निर्माण झालं. 51 शक्तिपीठांचं थोडक्यात आपण या ठिकाणी पाहू. तिच्या डोक्याचं ब्रह्मरंध्र ज्या ठिकाणी पडलं तर त्या कोटरी नावाचं गाव आहे, हिंगलाज कराचीच्या जवळ, त्या ठिकाणी पडलं. ते कोटरी म्हणून जिथे आहे. डोळा जिथे पडला तिथे महिषमर्दिनी त्या ठिकाणी निर्माण झाली. थोडक्यात गावांचे नाव आहेत पण थोडक्यात तुम्हाला सांगतो. बंगाल भागामध्ये जास्त प्रमाणात त्या देवीचे भाग त्या ठिकाणी पडले. नाग त्या ठिकाणी पडलं. त्या ठिकाणी सुनंदा नावाची देवी त्या ठिकाणी अवतरित झाली. गळा ज्या ठिकाणी पडला तिथे महामाया, जीभ ज्या ठिकाणी पडली तिथे सिद्धिदा, डाव्या छातीचा भाग ज्या ठिकाणी पडला त्या ठिकाणी त्रिपुर मालिनी, हृदय ज्या ठिकाणी पडलं अंबाजी, आपण गुजरात मध्ये आपल्या ऐकण्यात आहे अंबाजी म्हणून, गुडघे ज्या ठिकाणी पडले त्या ठिकाणी महाशिरा नावाचे त्या ठिकाणी पडले. उजवा हात ज्या ठिकाणी पडला तिथे दाक्षायणी, आपल्या महेश माळला जाताना आपली ती दाक्षायणी देवी आहे. इथे त्यांनी लासूरचं ठिकाण तर कैलास मानसरोवराच्या ठिकाणी सुद्धा दाक्षायणी म्हणून त्यांनी सांगितलं. नाभी म्हणजे बेंबीचा भाग त्या ठिकाणी पडला त्या ठिकाणी विमला नावाची देवी त्या ठिकाणी स्थापन झाली. मस्तक ज्या ठिकाणी पडलं त्या ठिकाणी गंडकी चंडी नावाची त्या ठिकाणी स्थापना झाली. डावा हात ज्या ठिकाणी पडला तिथे देवी बाहुल नावाचं पीठ त्या ठिकाणी स्थापन झालं. त्याच्यानंतर उजव्या हाताचं मनगट ज्या ठिकाणी पडलं त्या ठिकाणी मंगल चंडिका म्हणून स्थापना झाली. डावा पाय उजवा पाय ज्या ठिकाणी पडला तिथे त्रिपुर सुंदरी, डावा खांदा ज्या ठिकाणी पडला तिथे भवानी, डावा पाय ज्या ठिकाणी पडला तिथे भ्रामरी, लघवीचा भाग ज्या ठिकाणी पडला तिथे कामाख्या म्हणजे कामाक्षी देवी म्हणून त्या ठिकाणी प्रसिद्ध आहे. उजव्या पायाचा अंगठा ज्या ठिकाणी पडला तिथे जुगाड्या म्हणून त्या ठिकाणी त्या देवीचं नाव आहे. उजव्या पायाचं बोट ज्या ठिकाणी पडलं ती कालिका झाली. हाताचे बोट ज्या ठिकाणी पडले तिथे ललिता नावाने स्थापन झाली. उजवी मांडी ज्या ठिकाणी पडली तिथे जयंती नावाने ती स्थापन झाली. मुकुट ज्या ठिकाणी पडले त्या ठिकाणी विमला नावाने ती स्थापन झाली. मणिकर्णिका वाराणसीला आपल्या ऐकण्यात येतात त्या ठिकाणी विशालाक्षी नावाने त्या ठिकाणी ती स्थापन झाली. पाठीचा भाग ज्या ठिकाणी पडला तिथे श्रवणी नावाने ती स्थापन झाली. पायाचा भाग ज्या ठिकाणी पडला तिथे सावित्री नावाने ती हे झाली. शरीराच्या पायाचा वरचा भाग जो आहे त्या ठिकाणी ती गायत्री नावाने त्या ठिकाणी स्थापना झाली. गळ्याचा
आतला जो भाग आहे त्या ठिकाणी महालक्ष्मी नावाने ती स्थापन झाली. शरीराचे हाडं ज्या ठिकाणी पडले होते तर त्या देवगर्भा म्हणून ती त्या ठिकाणी स्थापन झाली. डावा छातीचा भाग ज्या ठिकाणी पडला तिथे नर्मदा नावाने ती स्थापन झाली. बसायचा जो भाग आहे डावा उजव्या हाताचा नितंब ज्या ठिकाणी त्या ठिकाणी शिवानी नावाने ती स्थापन झाली. केशगुच्छ म्हणजे केशांचा गुच्छ ज्या ठिकाणी पडला तिथे उमा नावाने ती स्थापन झाली. वरची दाढ ज्या ठिकाणी पडली त्या ठिकाणी नारायणी नावाने ती स्थापन झाली. अमरकंटक म्हणजे अमरनाथला जाताना आपल्याला लागतं. डावा नितंब म्हणजे बसायचा जो भाग आहे डाव्या बाजूचा त्या ठिकाणी काली नावाने ती स्थापन झाली. खालची हनवटी ज्या ठिकाणी पडली त्या ठिकाणी वाराही नावाने स्थापन झाली. डाव्या पायाचं पैंजण म्हणजे पायात जे पैंजण घालतात ते पैंजण ज्या ठिकाणी पडलं बांगलादेशमध्ये तिथे अपर्णा नावाने ती स्थापन झाली. उजव्या पायाचं पैंजण ज्या ठिकाणी पडले तिथे श्री सुंदरी नावाने तिची स्थापना झाली. डाव्या पायाचा भाग ज्या ठिकाणी पडलाय त्या ठिकाणी कपालिनी नावाने ती स्थापन झाली. आमाशय म्हणजे पोटातला जो भाग आहे तो ज्या ठिकाणी पडला तिथे चंद्रभागा म्हणून नावाने स्थापन झाली. वरचे होठ ज्या ठिकाणी पडले तिथे अवंती नावाने ती स्थापन झाली. खालची हनवटी ज्या ठिकाणी पडली तिथे भ्रामरी नावाने ती स्थापन झाली. गाल ज्या ठिकाणी पडले तिथे विश्वरेश्वरी नावाने ती स्थापन झाली. डाव्या पायाचे पोट जिथे पडले तिथे ती अंबिका नावाने स्थापन झाली. डावा खांदा ज्या ठिकाणी पडला तिथे कुमारी नावाने ती स्थापन झाली. उजवा खांदा ज्या ठिकाणी पडला त्या ठिकाणी उमादेवी नावाने तिची स्थापना झाली. पायांचे हाडे ज्या ठिकाणी पडले त्या ठिकाणी कालिका देवी नावाने ती स्थापन पडली. दोन्ही कान ज्या ठिकाणी पडले त्या ठिकाणी जयदुर्गा नावाने ती स्थापन झाली. भ्रुवर मध्ये म्हणजे दोन्ही डोळ्याच्या मधला जो भाग आहे तिथे महिषमर्दिनी नावाने ती स्थापन झाली. हात ज्या ठिकाणी पडले तिथे योगेश्वरी नावाने ती स्थापन झाली. गळ्यातले हार जिथे पडले तिथे नंदिनी नावाने स्थापन झाली. होठ खालचे होठ ज्या ठिकाणी पडले तिथे फुल्लरा नावाने ती स्थापन झाली. आणि दुसऱ्या पायातले जे पैंजण आहे ते पैंजण आपले पहिले पाहिले डाव्याने हे उजव्या पायात तिथे इंद्राक्षी नावाने तिची स्थापना त्या ठिकाणी झाली. अशा प्रकारचे ते 51 पीठांची माहिती आपल्याजवळ आपण ह्या ठिकाणी पाहिली. आणि नाना ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी त्या देवतेचे अवयव ज्या ठिकाणी पडले त्या ठिकाणी एक एक शक्तिपीठ त्या ठिकाणी निर्माण झाले. शक्तिपीठ त्या ठिकाणी निर्माण झालं आणि त्या देवतेची त्या ठिकाणी स्थापना त्या ठिकाणी झाली. देवीचे एक स्तवन आपण करू या ठिकाणी. अयगिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदनुते वरविंद्य शिरोदिनी वासिनी विष्णु विलासिनी विष्णुनुते भगवती रेषिति कंठ कुटुंबिनी भूरि कुटुंबिनी भूरि कृते जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकवरदिनी सुरवरवर्षिनि दुर्धरधर्षिनि दुर्मुखहर्षिनि हर्षर
श्री रुद्र संहितायां त्रयचतुर्विंशतितमोऽध्यायः। आपण पार्वती खंडाकडे आता वळत आहोत। पार्वतीची त्या ठिकाणी आपण चाललेलो आहोत। रुद्र संहिताचा 3रा भाग आहे पार्वती खंड, तृतीय खंड असं त्यांनी दिलेलं आहे पार्वतीचं। या ठिकाणी पार्वती त्या ठिकाणून निघाली सती आणि त्या ठिकाणी आता दुसरा जन्म घ्यायचा आहे म्हणून हिमालयाच्या पोटी तिला जन्म घेण्याचा साठी यायचा आहे। हिमालयाला विवाह करण्यासाठी सगळ्यांनी आग्रह केला। मेणा नावाची जी स्त्री होती त्या स्त्रीशी त्याचा विवाह करण्याचं त्या ठिकाणी निश्चित झालं आणि तुमच्यापासून जी पुत्री उत्पन्न होईल त्या पुत्रीचा विवाह त्या ठिकाणी आपल्याला शिवाशी करायचा अशा प्रकारे त्यांनी सांगितलं। आणि पूर्वीचं कथन सुद्धा सांगितलं किंवा ही दक्ष राजाची मुलगी वगैरे होती असं सगळं सांगितलं त्यांनी। अशा प्रकारे त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं दक्ष राजाच्या मुलीचा नंतर आपल्याला सती ही तुमच्या पोटी जन्म घेईल अशा प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी विश्लेषण केलं। नाना प्रकारचे त्या ठिकाणी त्या मुली कशा होत्या काय होता याचा त्यांनी उल्लेख केला। या ठिकाणी योगिनी धन्या राजाची जनकनी पत्नी होती, ती महालक्ष्मीच्या त्या ठिकाणी स्वरूपात त्या ठिकाणी अवतीर्ण झाली। राधेचा सुद्धा जन्म त्या ठिकाणी त्यांनी सांगितला, सीतेचा सुद्धा जन्माचा उल्लेख त्या ठिकाणी त्यांनी केला।
आणि ह्या मुलींच्या जन्माच्या नंतरच त्यांनी सांगितलं की कुळाचा तुमचा उद्धार होतो. म्हणजे मुली इतक्या श्रेष्ठ आहेत की मुलींच्या जन्माच्या नंतरच तुमच्या कुळाचा उद्धार होतो. कारण मुलाचं लग्न केल्याने तितकंसं फळ तुम्हाला मिळतं अशातला भाग नाही. पण मुलींचा जन्म केल्याच्या नंतर आपण मागे विचार केला होता की एक विंशती पुरुषानु उद्धरतो. एक विंशती पिढीचा आपल्या म्हणजे 21 पिढ्यांचा आपला उद्धार होतो. एक कन्यादान जर आपण केलं तर 21 पिढ्यांचा आपला उद्धार होतो. भगीरथाने ज्या वेळेला गंगा अवतरित केली त्यावेळेला त्याच्या अनंत पिढ्यांचा त्या ठिकाणी उद्धार झाला अशी त्या ठिकाणी कथा आहे. आणि सगळ्या देवाने हिमालयाला प्रार्थना केली किंवा तुम्ही विवाह करा म्हणजे तुमच्या पोटी जी कन्या जन्माली आहे तिचा आपल्याला लवकरात लवकर शिवाशी विवाह करायचा अशा प्रकारे त्यांनी सांगितलं. आणि स्तुती करायला लागले हिमालयाची. हिमालयाला उपासना करायची सांगितली. सती जी देवी स्वरूप होती ती त्या ठिकाणी प्रगटली आणि तिने सांगितलं की बाबा मी तुमच्या पोटी जन्म घेईल अशा प्रकारे त्यांनी सांगितलं. आणि सतीची त्या ठिकाणी उपासना त्यांनी चालू ठेवली. आणि कालांतराने मेणाचं आणि हिमालयाचं लग्न झालं. आणि लग्नाच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांनी उपासनेच्या माध्यमातून सदैव उपासना त्यांनी चालू ठेवली. आणि सती म्हणजे आपल्या पोटी देवीचं स्वरूपच त्या ठिकाणी जन्म घ्यावा अशा प्रकारे त्यांनी अट्टहास केला. कारण हे देवतेंचं सगळ्यांचं ते नियोजन होतं. कारण पुढचा काही काळ असा होता की सतीच्या म्हणजे पार्वतीच्या हाताने आणि शिवपार्वतीची जी मुलं होती त्या मुलांच्या हातानेच काही राक्षसांची मरण यावं किंवा त्यांना मारल्या जावं अशा प्रकारचं काही राक्षसांनी वरदान मागून घेतलेलं होतं. कारण स्त्रीला राक्षस लोक स्त्रीला खूप म्हणजे कमकुवत समजायचे. ती काय आपल्याला मारू शकणार आहे अशा प्रकारे. आणि शिव नेहमी ध्यानस्थ असायचे त्याच्यामुळं राक्षसांच्या मनात यांना काय संतती होणार आहे अशा प्रकारे त्यांच्या मनामध्ये विचार. म्हणून त्यांनी त्या ठिकाणी की बाबा शिवाचे जे पुत्र होतील त्या पुत्रांच्या हाताने आम्हाला मरण येऊ द्या. शिवाची जी पत्नी आहे त्या पत्नीच्या हाताने आम्हाला मरण येऊ द्या अशा प्रकारे त्यांनी वरदान त्या ठिकाणी मागून घेतले होते. म्हणून हा विवाह होणं गरजेचं होतं. आणि विवाह झाल्याच्या नंतर त्यांना संतती होणं गरजेची होती. कारण त्या संततीच्या माध्यमातूनच पुढे ह्या राक्षसांचा विनाश त्या ठिकाणी होता. शरणागत दीनार्थ परित्राण परायणे सर्वस्याद्य हरे देवी नारायणी नमोस्तुते अशा प्रकारे मेनाने प्रार्थना केली आणि वरदान मागून घेतलं की बाबा मला मुलीच्या रूपामध्ये तुम्ही माझ्याकडे प्रकट व्हा. बरोबर काय तर पर्वतराजाची ती पत्नी मेना आणि पार्वतीच्या आधी एका मुलाचा जन्म झाला त्याचं नाव मैनाक. मैनाक म्हणजे हा पार्वतीचा मोठा भाऊ. आणि त्याच्यानंतर मग सांगितल्याप्रमाणे पार्वतीचा जन्म त्या ठिकाणी त्यांच्या याच्यातून व्हायचा. मेणाची गर्भधारणा झाली. गर्भधारणा झाल्याच्या नंतर आनंद सगळीकडे जिकडे तिकडे आनंदच व्हायला लागला. आणि साक्षात परमेश्वरीच त्यांच्या ठिकाणी येणार अशा प्रकारे असल्यामुळे सगळंच त्या ठिकाणी आनंद झाला. गर्भ वाढायला लागला. तिच्या मनामध्ये आनंद प्रकारचा आनंद त्या ठिकाणी व्हायला लागला. देवीने विश्वरूप दर्शन त्या ठिकाणी त्यांना दिलं की बाबा आता मी लवकरच तुमच्या घरी जन्म घेईल अशा प्रकारे त्यांनी सांगितलं. आणि सृष्टीच्या नियमाप्रमाणे ज्या वेळेला 9 मास पूर्ण झाले 9 मास पूर्ण झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्यांनी सतीने त्यांच्या ठिकाणी जन्म घेतला. आता सतीने जन्म घेतला. आता ही पर्वताची म्हणजे बऱ्याच वेळेला वडिलांना नाव ठेवलं जातं किंवा असं होतं तर पर्वताची मुलगी म्हणून पार्वती असं तिचं नाव त्या ठिकाणी पडलं. पर्वताची मुलगी पार्वती. आणि प्रेमाने एकमेकांना ते त्या ठिकाणी नाव ठेवलं. आणि नारद त्या ठिकाणी आले. नारद प्रत्येक ठिकाणी म्हणजे काही नवीन असलं किंवा काही करायचं असलं की ते बरोबर तिथे त्या ठिकाणी हजर राहायचे. त्या ठिकाणी आले. त्यांनी सांगितलं की व्हायचं छान आहे म्हणजे पुढे चांगलं होणार आहे. आणि अशा प्रकारे ते सांगायला लागले. दिवसेंदिवस ते
वाढ तिची होत चालली. त्या ठिकाणी नारदाने सांगितलं की बाबा हिच्या शिवाशी तुम्ही लग्न करण्यासाठी तुम्ही हे करा, अशा प्रकारे त्यांनी सांगितलं. नारदाचे वचन त्या ठिकाणी ऐकले. आता शिवाने लवकरात लवकर तयार व्हावं अशा प्रकारे होतं, पण ज्या वेळेला सतीने देह त्याग केल्यापासून ते म्हणजे मनामध्ये त्यांची अक्षुण्णता किंवा मनामध्ये काहीच कोणत्या गोष्टीचं आधीच त्यांच्या मनामध्ये काहीच नसायचं, आणि हा प्रकार झाल्यामुळे त्यांच्या मनामध्ये अशा प्रकारचं काहीच हे नव्हतं. हळूहळू सतीला त्या ठिकाणी पार्वतीला त्यांनी उपासना करायचे सांगितले. आणि उपासना करण्याकरता म्हणजे महादेव घरदावे होऊनच त्या ठिकाणी आले. त्यांनी हिमालयच निवडले की तपश्चर्येला जायचं तर मग हिमालयावरच जायचं, म्हणजे घरदावेच व्हायचं. म्हणून त्या ठिकाणी ते हिमालयावर तपश्चर्या करण्यासाठी निघाले. कालांतराने पार्वती मोठी होत गेली आणि हिमालयावर तपश्चर्या करत असताना त्यांची जिम्मेदारी म्हणजे पार्वतीवर त्यांनी सोपवली किंवा तू यांना नियमित काय लागेल ते फुलं पानं वगैरे अशा प्रकारचे त्या ठिकाणी द्यायचे. आणि शिव ध्यानस्थ झाले. शिव ध्यानस्थ असताना त्यांच्या कपाळावर घामाचा एक थेंब आला, आणि घामाचा थेंब आला आणि तो थेंब खाली पडला. खाली पडल्याच्या नंतर त्याच्यातून एक बालक त्या ठिकाणी निर्माण झालं. हे बालक कोण होतं? मंगळ ग्रह, जो आपण मंगळ ग्रह जो म्हणतो, हा म्हणजे मंगळ हा शिवाचाच पुत्र आहे. घामातून त्या ठिकाणी आला आणि ते धरणीवर बाळ त्या ठिकाणी थांबलं, आणि धरणीवर पडल्यावर धरणी मातेने त्याला स्त्री स्वरूप घेऊन त्या ठिकाणी त्याला उचलून घेतलं. धरणी गर्भसंभूतं विद्युत्कान्तिं समप्रभं कुमारं शक्तिहस्तं च मंगलं प्रणमाम्यहम्. अशा प्रकारे मंगळ ग्रहाची उत्पत्ती त्या ठिकाणी शिवाच्या घामाच्या थेंबापासून त्या ठिकाणी मंगळ ग्रहाची उत्पत्ती झाली. आणि धरतीने म्हणजे त्या जमिनीवर तो थांबल्यामुळं तिने स्त्री रूप घेतलं, आणि स्त्री रूप धारण करून त्यांनी त्या बाळाचा म्हणजे मंगळ ग्रहाचा सांभाळ त्या ठिकाणी केला. आणि शिव म्हटलं तू याला सांभाळ, अशा प्रकारे त्यांनी तिच्याकडे देऊन टाकलं भूमीने. म्हणून धरणी गर्भ संभूत, तो सहज निर्माण झाला, पण धरणीने म्हणजे जमिनीने त्याला सांभाळलं. म्हणून धरणीच्या गर्भातून याची उत्पत्ती झाली असे त्या याच्यामध्ये सांगितलं. धरणी गर्भ संभूतम विद्युत कांतीम समप्रभम. त्याची कांती कशी होती? विद्युल्लतेप्रमाणे कांती होती. धरणी गर्भ संभूतम विद्युत कांतीम समप्रभम कुमारम शक्ती असतं. कुमार वयामध्ये तो होता आणि शक्तिवान होता. मंगलम प्रणमाम्य. अशा प्रकारे मंगळ त्या ठिकाणी अवतरित झाला. शिवाची तपश्चर्या चालली, नित्यपूजा त्या ठिकाणी ते करायचे. त्या सतीने पार्वतीने त्यांना नियमित सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आणून द्यायच्या. आणि आणून दिल्याच्या नंतर तो सगळा आनंद गंगा अवतरणाचं त्या ठिकाणी त्यांनी सांगितले किंवा हिमालयाच्या तिथून जी गंगा अवतरण ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी शिव त्या ठिकाणी उपासनेला गेले होते. म्हणून पर्वत राजांनी त्या ठिकाणी सांगितले किंवा त्या ठिकाणी कोणी जाऊ नका, ते भाग तुम्ही तसाच तो शांतमय ठेवा, कारण शिव त्या ठिकाणी उपासनेला बसलेले आहेत, अशा प्रकारे त्यांनी सांगितलं. म्हणून सगळ्यांना त्या ठिकाणी जाण्याची मनाई केली. पण पार्वती आणि तिची एक मैत्रीण त्या ठिकाणी ते नियमित त्यांना हे करायची, त्या वस्तू पोहोचता करायची. विवाहाचा त्या ठिकाणी प्रस्ताव करण्यासाठी मग दिवसेंदिवस पार्वती वाढत गेली. देवस्वरूप असल्यामुळं त्यांना म्हणजे आपल्यासारखं काही असे इतके दिवस वाट पाहिजे किंवा अशा प्रकारचा काही तो भाग नव्हता, कारण पुढे भरपूर कार्य त्यांचे करायचे होते. मग पर्वतराजा आणि पत्नी मेना त्या ठिकाणी शिवाला भेटायला गेली आणि शिवाला भेटायला गेल्याच्या नंतर त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्याशी बोलणं झालं, सगळ्या गोष्टी झाल्या आणि सांगितलं बाबा आता विवाह करायचा आहे पार्वतीचा तुमच्याशी. ठीक आहे तुम्ही आले, पण मुलीला का बरं नाही आणलं, अशा प्रकारे त्यांनी प्रश्न विचारला. तुम्ही तपश्चर्येत ध्यानात मग्न आहात, तुमचं मन विचलित होऊ नये म्हणून मग आम्ही तिला आणलं नाही, अशा प्रकारे त्यांनी सांगितलं. कारण मागची कथा आपल्याला माहिती आहे, ज्या वेळेला सतीला त्यांनी पाहिलं, सतीला आशीर्वाद दिला, त्यावेळेला त्यांचं मन त्या ठिकाणी विचलित झालं आणि
विवाह करण्याची भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण होईल. अशा प्रकारे म्हणून आम्ही सतीला काही त्या ठिकाणी, पार्वतीला या ठिकाणी काही आणलं नाही. अशा प्रकारे त्यांची चर्चा झाली आणि चर्चेनंतर एक एक विषय त्या ठिकाणी होत गेला. तारकासुराने सगळ्या सृष्टीवर उन्माद माजवलं त्या ठिकाणी. सगळे देव चिंतित झाले किंवा यांचं लवकरात लवकर लग्न झालं, यांना संतती प्राप्त झाली तर मग तारकासुराच्या पासून आपल्याला मुक्तता मिळेल. अशा प्रकारे यांच्या डोक्यात सगळ्या वेगळाच विचार. प्रत्येक जण कथेसाठी येतं पण प्रत्येकाच्या डोक्यात काही ना काहीतरी वेगळाच विचार असतो आणि जो तो आपलं साध्य करून घेण्याचा प्रयत्न करत असतो. कोणाच्या डोक्यात काही असतं, कोणाच्या डोक्यात काही असतं. असं हे प्रत्येकाच्या डोक्यात किंवा पर्वतराजाच्या डोक्यात, मेणाच्या डोक्यामध्ये किंवा आपल्याला मुलीचं लग्न करायचं शिवाशी आणि देवतेंच्या डोक्यामध्ये असं की बाबा यांचं लवकरात लवकर जर लग्न झालं तर मग आपल्याला त्यांच्यापासून जी संततीची उत्पत्ती होईल त्या संततीच्या उत्पत्तीपासून आपल्याला या तारकासुराचा नाश आपल्याला करता येईल. अशा प्रकारे त्यांच्या डोक्यामध्ये तो विचार. लवकरात लवकर लग्न करायचं म्हणजे आपण काय करतो, बऱ्याच वेळेस पटापट निरोप पाठवतो. काय झालं बाबा तुमचं, कसं झालं तुमचं, काही निरोप येईना, मग आम्ही काय करावं, दुसरं ठिकाण पाहावं का, काय करावं. अशा प्रकारचे नाना प्रकारचे विचार त्या ठिकाणी डोक्यामध्ये. महादेव काही लवकर त्या विवाहासाठी तयार होईना. पार्वतीची तपश्चर्या त्या ठिकाणी पूर्ण झालेली नव्हती, त्याच्यामुळं त्यांच्या त्या डोक्यात काही येईना की बाबा विवाह करावा म्हणून. आणि त्यांनी कामदेवाला त्या ठिकाणी पाठवलं. कामदेवाला म्हणून तुम्ही काहीतरी कार्य करा की तुमच्या माध्यमातून काहीतरी मार्ग त्या ठिकाणी निघत. अशा प्रकारे त्यांनी त्यांना सांगितलं. इति रुद्र संहितायां त्रयोदशोऽध्याय गूढा. हरे नमः. झापड डोळे तर उघडते. ये
शिवाला पाठवलं किंवा तुम्ही येणे प्रकारे शिवाला तयार करा विवाह करण्याविषयी, एक विषय असा आला की बाबा कोण केव्हा आपल्या कामाला येतं आणि कोणाचं काय काय कर्तव्य आहे, अशा प्रकारे दातो परीक्षा दुर्भिक्षे रणे शूद्रस्य जायते आपत्काले तु मित्रस्य शक्तो स्त्रीणां कुलस्य हि विनते संकटे प्राप्ते वितस्तस्य परोक्षतः सुष्णेहस्य तथा तात नान्यथा सत्यमेदितम्। कोण केव्हा आपल्या कामाला येतो मग तो खरा, उगाच समोर समोर आपल्याशी बोलणार आणि मग नंतर आपल्याला ज्या वेळेला त्याची गरज पडेल त्यावेळेला तो आपल्या काहीच कामाला येणार नाही, तर मग असा काहीच खरा कामाचा नाही। दाताची ओळख केव्हा होती? दाता म्हणजे देणारा, आपले दात नाही बरं का, दाता म्हणजे देणारा, देणगी देणारा। तर त्याची ओळख केव्हा होती की दुर्भिक्षता ज्या ठिकाणी खूप असत, ज्या वेळेला खरंच गरज असत, असताना तर असतं तर सगळेच देतात, पण दुर्भिक्षता ज्या वेळेला असत त्यावेळेला जो देणारा आहे तोच खरा दाता। नाही तर मग आपल्यासाठी थोडस ठेवून मग पुन्हा काहीतरी द्यायचं असं नाही, ज्या वेळेला खरंच गरज आहे त्यावेळेला तो दाता। शूरांची परीक्षा केव्हा होती? रणांगणामध्ये शूरांची परीक्षा होती। मित्राची परीक्षा केव्हा होती? आपत्काली, म्हणजे तुमच्यावर खरंच ज्या वेळेला संकट आलंय त्यावेळेला जर तो मित्र तुमच्या कामाला आला तर तो खरा मित्र, नाही तर मग तो काय मित्र कामाचा। स्त्रियांची परीक्षा कशावर होती? स्त्रियांची परीक्षा कुळावून होती। कुळ जर चांगलं असलं, स्त्रीचं जर कुळ इकडचं चांगलं असेल तर त्या कुळापासून जी तिची उत्पत्ती होती तर ते हे कुळ म्हणजे स्त्रीकडे दोन जिम्मेदारी आहेत, ते आई वडिलांचे घर उजळीत करायचं आणि ज्या ठिकाणी ती ज्या घरी जाईल ते घर सुद्धा तिला चांगलं चालवायचं, अशा प्रकारे तिच्यावर ह्या दोन जिम्मेदाऱ्या आहेत। म्हणून स्त्रीची परीक्षा केव्हा होती? कुळावून तिची परीक्षा होती की बाबा हे घर सांभाळायचं आणि तेही घर सांभाळायचं, अशा प्रकारे तिची परीक्षा होती। त्याच्यानंतर संकटाच्या वेळेला आणि विनयता, ज्या ठिकाणी विनयता दाखवून तुमचं कार्य करायचं आहे, संकटाच्या वेळेला तुम्हाला कार्य करायचं आहे, अशा प्रकारे तुमची त्या ठिकाणी परीक्षा होती। कामदेवाला त्यांनी त्या ठिकाणी पाठवलं, कामदेवाने नाना प्रकारचे त्या ठिकाणी बाण त्या ठिकाणी त्यांना कामास्त्राचे चालवले। असे चालवत असताना त्यांना ते ध्यानधारणेमध्ये त्यांचं लक्ष लागेना शिवाचं किंवा काय चाललंय, कोण असे करतोय। मग त्यावेळेला त्यांनी आपला तिसरा डोळा उघडला आणि कामदेवाकडे पाहिलं। कामदेवाकडे पाहिल्याबरोबर कामदेव भस्म झाले आणि पतीचा मृत्यू झाल्यामुळे त्या ठिकाणी रती नावाची ती जी कामदेवाची पत्नी होती ती दुःख करायला लागली किंवा या देवतेने असं काय केलं, काही गरज नव्हती ना माझ्या पतीला ते काम करायसाठी पाठवायचे, जेव्हा होईल तेव्हा होईल अशा प्रकारे त्यांनी सांगितलं। पण ते कुठं ते मान्य होईना। शिव त्या ठिकाणी हे सगळे लोक गेले, शिवाला त्यांनी जागृत केलं आणि जागृत केल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की बाबा हे तर झालं, हा तर काही हे होणार नाही, पण माझा सेवक म्हणून हा माझ्या सोबत हा राहील आणि याच्या देहाला मुक्ती केव्हा मिळेल? हा ज्या वेळेला श्रीकृष्ण आणि रुक्मिणीच्या पोटी जन्म घेईल आणि ह्या दोघांच्या पोटी जन्म घेतल्याच्या नंतर शंभरासुर नावाचा जो राक्षस आहे त्या राक्षसांचा विनाश या वेळेला याच्या हातातून होईल आणि याचं नाव प्रद्युम्न राहील, त्यावेळेला याला मुक्ती मिळेल। हा सध्या माझ्या आशीर्वादाने किंवा या सगळ्यांच्या सांगण्याहून हा तुझ्या सोबत राहील, पण याला खरी मुक्ती केव्हा मिळेल की ज्या वेळेला शंभरासुर नावाचा वध करील, रुक्मिणी श्रीकृष्णाच्या वेळे पुत्र म्हणून त्या ठिकाणी जन्माला येईल, अशा प्रकारे त्यांनी सांगितलं। आणि जो अग्नी त्या ठिकाणी निर्माण झालेला होता, जो अग्नी म्हणजे अग्नी त्या ठिकाणी ब्रह्मदेवाला त्यांनी घेऊन जायला सांगितलं, तर त्याचा वडवानल म्हणून जो शब्द येतो
तो वडवानल अग्नी त्या ठिकाणी तो निर्माण झाला होता आणि तो वडवानल अग्नी ब्रह्मदेवाच्या माध्यमातून समुद्रामध्ये सोडायचा होता. तो एक श्लोक आहे, आगस्य कुंभकर्णांचे शनींचे वडवानल आहार पचनार्थाय स्मरेत भीमंच पंचम. तर आपले जास्त जेवण जर झालं तर हा श्लोक म्हणून आपल्या पोटावर हात फिरवायचा आणि जे आहे ते सगळं भस्म होऊन जातं. आगस्य ऋषीने सगळा समुद्र पिऊन घेतला होता. आगस्य कुंभकर्णांचा सुद्धा आहार खूप होता. आगस्य कुंभकर्णांचे शनी ग्रह जो आहे, शनींचं वडवानल म्हणजे हा वडवानल अग्नी, हा अग्नी त्या ठिकाणी त्यांनी समुद्रामध्ये त्या समुद्राकडे त्या ठिकाणी समुद्राला तो अग्नी दिला. आगस्य कुंभकर्णांचे शनींचे वडवानल आहार पचनार्थाय स्मरेत भीमांचे पंचम. भीमाचा सुद्धा आहार खूप होता म्हणून भीमाचं सुद्धा ह्या 5 जणांचं तुम्ही जर स्मरण केलं तर तुमचा जो आहार तुम्ही जो घेतलेला आहे तो आहार तुम्हाला पचन होतो. अशा प्रकारचा जो वडवानल अग्नी आहे तो त्यांनी समुद्राकडे त्या ठिकाणी सोपवला. आणि कामदेवाने हे सगळ्या गोष्टी केल्याच्या नंतर पार्वतीला सुद्धा तपश्चर्या करण्यासाठी पाठवणं गरजेचं होतं. कारण जोपर्यंत तिची तपश्चर्या पूर्ण होत नाही तोपर्यंत ती त्या ठिकाणी तपश्चर्या पूर्ण होत नाही तोपर्यंत ती शिव तिला ग्रहण करणार नाही, अशा प्रकारे तो विचार. हा सगळा प्रकार त्यावेळेला पार्वती शिवाची सेवा करत असताना त्या ठिकाणी तिने हे सगळं पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर ती घरी गेल्यावर तिने आईला सांगितलं, आई असा प्रकार झाला आणि आता लवकरात लवकर हिला तपश्चर्या करण्यासाठी आपल्याला पाठवायचे. अशा प्रकारे सगळ्यांच्या मनामध्ये विचार झाला आणि आपल्या सखी सोबत ती तपश्चर्या करण्यासाठी निघाली. नारदांनी नियमाप्रमाणेच जप करण्यासाठी तिला सांगितलं, ओम नमः शिवायचा जप तुम्ही करा असं म्हणून तिला सांगितलं आणि तिने तिची तपश्चर्या सुरुवात केली. तपश्चर्या त्यावेळेला वेगळीच तपश्चर्या, कठोर तपश्चर्या. म्हणजे उन्हाळ्यामध्ये काय करायचं की चारी बाजूने अग्नी पेटून द्यायचं आणि आपण मध्यभागी बसायचं. हिवाळ्यामध्ये थंड जिथे असेल तिथे आपण बसायचं, पावसामध्ये आपण बसायचं. अशा प्रकारची ती तपश्चर्या तिने चालू केली. हळूहळू ती फळं खात होती. फळं खाणे तिने बंद केलं, नुसतंच पानं खायचे झाडाचे. मग ते पानं खाल्ल्यामुळे तिचं काय नाव पडलं, अपर्णा हे नाव तिचं पडलं. बऱ्याच मुलींचं अपर्णा नाव असं ठेवण्यात येतं, म्हणजे पार्वतीचंच नाव आहे अपर्णा. दीर्घ काळ तिची तपश्चर्या चालली आणि हळूहळू ती एक वस्तू म्हणजे धारण किंवा खाण्याच्या एक वस्तू ती कमी करायला लागली. तिची तपश्चर्या तशीच वाढायला लागली. तो दाह इतका वाढत गेला की कोणालाच ते सहन होईना. त्या तपामुळे तिच्या तपश्चर्यामुळे म्हणजे दाह एक प्रकारचा निर्माण व्हायला लागला आणि ते कोणालाच सहन होईना आणि त्याच्या समोर कोणाची जायची हिंमत होईना. देवतांनी सगळं पाहिलं आणि आता लवकरात लवकर आपल्याला शिवाला जाऊन सांगायचं, पण कामदेवाला भस्म केलेले असल्यामुळे कोणत्याच देवाची इच्छा होईना त्यांच्या समोर जायची. मग नारदाला त्यांनी केलं पुढे की महाराज तुम्ही सगळ्यांना निरोप देता, म्हणजे हे काम करा, तुम्ही जा पुढे त्यांना निरोप द्या. अशा प्रकारे त्यांनी सांगितलं. आता नारदाच्या मनात कुठेतरी भीती की बाबा आपले भस्म न हो, अशा प्रकारे मनामध्ये भीती. तर नंदीला शिवाने एक वरदान दिलं होतं किंवा तुझ्या कानामध्ये जो काही कोणी सांगल, सरळ जर मला सांगितलं तर ते काही माझ्यापर्यंत येणार नाही, पण तुझ्या उजव्या कानामध्ये जर कोणी काही सांगितलं तर ते माझ्यापर्यंत पोहोचत. अशा प्रकारे या देवतेने हुशारी केली आणि निरोप त्या ठिकाणी त्यांनी नंदीच्या कानात सांगितलं आणि नंदीने त्याला सांगितलं की बाबा तो हा निरोप जाऊन त्यांच्या कानापर्यंत पोहोचव, म्हणजे आपलं कार्य त्या ठिकाणी सुलभ होईल. सती पार्वती त्या ठिकाणी ध्यानस्थ बसलेली आहे आणि त्या तपाबद्दल त्यांना सांग सगळं. मग त्यांच्या मनामध्ये कुठेतरी एक चांगली भावना त्या ठिकाणी निर्माण होईल. अशा प्रकारे ते तिला सांगू लागले. नंदीने सुद्धा ती प्रार्थना शिवापर्यंत पोहोचण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि सगळ्या देवतांनी त्या ठिकाणी प्रार्थना केली. कुसंगा बहवो लोके
उद्धरेत् सकलैर्बन्धनैः स्त्रीसङ्गात् प्रमुच्यते लोहदारुमये पार्श्वं दृढं बद्धोऽपि मुच्यते स्त्रियादिपाशसम्बुद्धो मुच्यते न कदाचन वर्धन्ते विषयाशाश्वं महाबन्धनकारिणः विषयाक्राममनसः स्वप्ने मोक्षोऽपि दुर्लभः सम्मुखमिच्छन्ति ते प्राज्ञो विधिवद् विषयास्त्यजे विषवद् विषनाहुर्विशर विषेहिन्यन्यनन्यते जनो विषयिका साकं वार्तात् पतति ते क्षणात् विषयं प्राहुराचार्या सीतादित्ये च वारुणी. सगळ्यांनी प्रार्थना केली, पण अशा प्रकारे त्या ठिकाणी स्तोत्र पोवा. स्त्री म्हणजे विषयाचा भाग आहे आणि आपण सगळ्या ह्या विषयातून आपण सगळं ध्यान धारणा किंवा याच्यापासून आपण अलिप्त होतो. अशा प्रकारे सगळ्यांचं समज त्या ठिकाणी घातला, पण कोणीच ऐकायला तयार नाही, कारण प्रत्येकाला जे त्याचं काम करून घ्यायचं होतं. इंद्राला त्याची जागा मोकळी करून घ्यायची होती. अशा प्रकारे त्यांनी सांगितलं. शेवटी सगळ्यांचं ऐकून शिव काय म्हणाले, चला भाऊ मी भक्ताधीन आहे, तुम्ही जसं सांगताल तसं माझी करण्याची तयारी आहे, पण मी माझ्या परीने सतीची पार्वतीची मी त्या ठिकाणी माझ्या परीने परीक्षा घेईल. बरं म्हणले, काय हरकत नाही. मग शिव त्या ठिकाणी समाधीतून बाहेर आले आणि त्यांनी सप्त ऋषी जे होते, म्हणजे ब्रह्माचे जे मानस पुत्र वसिष्ठ, अत्रि, कश्यप, गौतम, जमदग्नी, विश्वामित्र आणि भारद्वाज या 7 ऋषींना त्यांनी त्या ठिकाणी तयार केले की बाबा तुम्ही जा आणि खरंच तिची काय तपश्चर्या आहे काय हे तुम्ही पहा आणि माझी निंदा त्या ठिकाणी करा. अशा प्रकारे तिला ते सांगू लागले. आता हे केले. आता आपण एरवी काय कुठलं ठिकाण आलं किंवा काही आलं तर आपण सगळ्या चांगल्या गोष्टी सांगतो. बाबा मुलाला इतका पगार आहे, मुलगी अशी करते तशी आहे, चांगलं आहे, अशा प्रकारे आपण सांगतो. पण शिवाने सगळं विरुद्ध सांगायला लावलं. शिवाने सांगितलं की बाबा तुम्ही माझी निंदा तिथे जाऊन करा. अशा प्रकारे त्यांनी सांगितलं आणि ते सांगायला लागले. नारदाचं काय ऐकते म्हणे तू, नारदाचं काय खरंय म्हणे, नारद काय त्याचं काही खरं नाही म्हणे, कोणाला काही सांगतो कोणाला काही सांगतो म्हणे. दक्ष राजाचे जे पुत्र होते म्हणे त्यांना सुद्धा त्यांनी असंच वेगवेगळ्या मार्गाला लावून त्यांना काही घडू दिलं नाही, त्यांना काही करू दिलं नाही म्हणे. आणि तू कुठे लागली म्हणे त्याच्या नादी, असं काही करू नको. प्रल्हादाचं सुद्धा त्यांनी असंच केलं म्हणे. प्रल्हादाची कथा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. बाबा प्रल्हादाला त्यांनी नारायण जप करायला लावला आणि हिरण्यकश्यपू त्याचा वध त्या ठिकाणी झाला. नरसिंह भगवंत त्या ठिकाणी अवतरित झाले आणि त्याचा त्या ठिकाणी वध झाला. अशा प्रकारे प्रल्हादाला सुद्धा त्यांनी खोटं नाटक काहीतरी सांगितलं आणि वडिलाचा वध करायला लावला म्हणे. त्याचं काय ऐकायचं म्हणे. अशा प्रकारे हे सप्तऋषी त्या ठिकाणी सांगायला लागले. हिरण्याक्ष म्हणजे प्रत्येकाच्या पूर्वीचे जे राक्षसांचे किंवा यांचे नाव होते त्यांच्यापासून प्रत्येकाकडून आपल्याला काहीतरी शिकायचं. म्हणजे आता सध्या काय झालेले की आपण सगळे पैशाच्या मागे लागलेलो आहे. हिरण्याक्ष म्हणजे आपल्या डोळ्यामध्ये काय सतत पैसा दिसतो, दुसरं काही दिसत नाही. याच्याकरता पैसा, त्याच्याकरता पैसा, अमुक पैसा, तमुक पैसा. या जुन्या राक्षसांचे नाव किंवा यांची जे नाव ठेवलेली होती त्याचं कारण हे होतं की ह्या आपल्याला काहीतरी शिकायचंय त्यांच्या नावापासून. दूषण नाव, आता दूषण नाव आपण काही कोणाचं ठेवतो का, दूषित नाव म्हणजे ह्या अशा प्रकारचे जे नाव होते की बाबा हे शिकायचंय आपल्याला त्यांच्याकडून. हिरण्याक्ष म्हणजे तुमचं सतत पैशामध्ये तुमचं लक्ष राहणे. अक्ष म्हणजे डोळा, तुमचा सतत पैशावर डोळा. म्हणजे कलियुगामध्ये काय की सगळ्यांचा पैशावर डोळा की हा जाईल त्याचा पैसा आपल्याला मिळेल, तो जाईल त्याचा पैसा आपल्याला मिळेल, म्हणजे सतत त्या पैशावर डोळा. म्हणून हिरण्याक्ष, हिरण्यकश्यप अशा प्रकारचे त्या राक्षसांचे त्या ठिकाणी
त्यांनी नावं दिलेत आणि त्यांनी सांगितलं प्रल्हादाला सुद्धा त्यांनी काय केलं की असंच खोटं नाटक सांगून त्यांनी आपलं नारायण नारायण म्हणायला लावलं. वडिलाची हत्या त्या ठिकाणी त्यांनी करायला लावली. मग तू काय उगाच त्याच्या नादी लागली आणि तू काही त्या भानगडीत पडू नको आणि तू नारायणाची निवड कर, म्हणजे नारायणाशी तू लग्न करण्याचं तू हे कर. अशा प्रकारे त्यांनी त्यांना सांगायला सुरुवात केली. पण सतीचा तो ध्यासच होता आणि पूर्व नियोजितच होतं की बाबा तिचा आणि शंकराचा विवाह त्या ठिकाणी व्हावा. हे पूर्व नियोजित असल्यामुळं तिने तो काही विचार केला नाही. तिने ते सगळं ऐकून घेतलं आणि ऐकून घेतल्याच्या नंतर ती म्हणे बाबा मला नारदाने जे सांगितलं मी तपश्चर्या आतापर्यंत करत आले, मग आता तुम्ही काहीतरी दुसरं सांगताय. बऱ्याच वेळेस होतं एखादा महाराज म्हणतो तुम्ही ओम नमः शिवाय म्हणा, दुसरा म्हणतो गणपती मा म्हणा. अशा प्रकारे आपण त्याच्यात विचलित होऊन जातो. मग नेमकं काय करावं? मग 8 दिवस काय होतं की गणपतीची सेवा होती, 10 दिवस देवीची होती, म्हणजे आपल्याजवळ काही जमा होत नाही. म्हणून सतीने त्या ठिकाणी सांगितलं नाही बाबा मला नारदाने सांगितलं माझं आता इतकी संख्या जपायची झालेली आहे, मग आता अजून कशाला तुम्ही मला दुसरं काही सांगता. जे चाललं तेच चाललंय म्हणे. पण आपल्या माणसाचा स्वभाव असा आहे की कोणी काही चांगलं सांगितलं कोणी काही हे केलं तो काही वाईट सांगतो अशातला भाग नाही. पण मग आपली सेवा तिथे खंडित होऊन जाते. म्हणजे आपण तो जप नाम जप करत करत इथपर्यंत आलेलो असतो. मग एखाद्याने सांगितलं तुम्ही ओम नमः शिवाय नका म्हणून तुम्ही गणपती मामा, आपण काय करतो ओम नमः शिवाय बाजूला साधतो आणि गणपती मग त्या गणपतीला आपल्यापर्यंत यायला ते सगळी संख्या व्हायला तेवढा काळ जातो ना. हा महादेव म्हणजे आपल्यापर्यंत आलेला असतो, आपल्या गेट पर्यंत आलेला असतो, पण आपण म्हणतो अरे ते अजून आलेलंच नाही द्या सोडून. मग आपण आपलं गणपती मग हा आपलं तिथपर्यंत आलेला असतो, तिथूनच वापस जातो, मग पुन्हा गणपतीचा धावा. अशा प्रकारे आपल्या माणसाची अस्थिरता होती. पण सतीचा स्वभाव किंवा तिचे जे दृढ निश्चय होता की नाही आपल्याला शिवालाच आपल्याला पती म्हणून वरायचं आणि शिवाचीच त्या ठिकाणी आपल्याला मागणी करायची. अशा प्रकारे तिच्या मनाचा तो दृढ निश्चय. मग तिने ह्या लोकांचं काही ऐकलं नाही. मग हा सगळा विचार विनिमय एखादा आपण माणूस पाठवतो की ठिकाण कसं आहे काय नाही, पाहुणे लोक बरे आहेत का नाही काय असं, तर ह्या सगळ्या निरोप घेऊन ते त्या ठिकाणी गेले. आणि सतीने सांगितलं माझी गुरुवर निष्ठा आहे, म्हणजे नारदावर माझी निष्ठा आहे आणि नारद जे सांगतील तेच मी त्यांना गुरुप्रमाणेच त्यांचे ते मार्गदर्शन घेऊन मी ते चालणार. सद्गुरु सेवा दे मजाई सार्थक होईल जन्माचे. सद्गुरु सेवा दे मजाई सार्थक होईल जन्माचे. भोगित आहे प्रारब्ध माझे, भोगित आहे प्रारब्ध माझे, मागील केल्या कर्माचे, मागील केल्या कर्माचे. सद्गुरु सेवा दे मजाई सार्थक होईल जन्माचे. सद्गुरु सेवा सार्थक होईल जन्माचे. हात जोडून पाया मी पडतो, हात जोडून पाया मी पडतो, भोग मिटविया देहाचे, भोग मिटविया देहाचे. सद्गुरु सेवा दे मजाई सार्थक होईल जन्माचे. सद्गुरु सेवा दे मजाई सार्थक होईल जन्माचे. सद्गुरु राया कृपा होता, सद्गुरु राया कृपा होता, होईल दर्शन ब्रह्माचे, होईल दर्शन ब्रह्माचे. सद्गुरु सेवा दे मजाई सार्थक होईल ब्रह्माचे.
दर्शन दे आई चरणाचे, दर्शन दे आई चरणाचे, सेवा दे मदना सार्थक होईल जन्माचे, सेवा सद्गुरुनाथ माझे आहे मदला ठाव द्यावा पाये, सद्गुरुनाथ माझे आहे मदला ठाव द्यावा पाये, 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 सद्गुरुनाथ माझे आहे मदला ठाव द्यावा पाये, सद्गुरुनाथ माझे आहे मदला ठाव द्यावा पाये, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ सद्गुरुनाथ महाराज की जय। अशा प्रकारे पार्वतीने त्या ठिकाणी नारदाने जे सांगितलं तेच ऐकून आपल्याला पुढे चालायचं, गुरुवर आपली निष्ठा ठेवायची। अशा गुरुचं वाक्य जे आहे ते आपण नियमित पाळायचं किंवा पालन करायचं। अशा प्रकारे तिच्या मनामध्ये तो विचार आला। हे सप्त ऋषी परत गेले, त्यांनी सांगितलं शिवाला किंवा ती काय ऐकायला तयार नाही। ती म्हणते तुमच्याशीच लग्न करायचं, मला दुसरा नवरा नको। अशा प्रकारे तिने सांगितलं। असं सांगितल्याच्या नंतर मग महादेवाला पुन्हा वाटलं की बाबा आपण अजून एक प्रयत्न करून पाहावा, म्हणून स्वतःच त्यांनी काय केलं की एक वृद्ध ब्राह्मणाचा वेश धारण केला आणि वृद्ध ब्राह्मणाचा वेश धारण करून ते पार्वतीकडे गेले त्या ठिकाणी। त्या ठिकाणी ब्राह्मण देवता आले म्हणून त्यांनी त्यांचं स्वागत केलं व्यवस्थित। त्यांना त्या ठिकाणी तेजपुंज, कारण देवताच ती होती त्याच्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर एक तेजपुंज त्या ठिकाणी दिसायला लागलं। त्यांचं स्वागत केलं, आगमन केलं त्यांना आणि विचारलं की बाबा कुठून आलात, काय आलात, अशा प्रकारे त्यांनी प्रश्न विचारला। त्यांनी सगळं सांगितलं मी अशा अशा प्रकारचं आहे, पण तू काय करते म्हणे, कशा करता तपश्चर्या करू लागली। आणि तिने सांगितलं की बाबा माझा मागचा जन्म असा असा होता, मी आता असा असा जन्म माझा आहे आणि माझ्या सखींसोबत मी शिव प्राप्त व्हावा, म्हणजे महादेव माझा पती व्हावा म्हणून मी तपश्चर्या करते। उगाचच तू त्याच्या नादी लागते म्हणे, काय करायचं म्हणे, त्याच्याजवळ काहीच नाही, काही कशाचं काय म्हणे, उगाचच त्याच्या काय नादी लागायचं म्हणे। नाही म्हणे मला त्यांच्याशीच लग्न करायचं म्हणे। मग त्याच्याकडे काहीच नाही, राहायला घर नाही, बसायला जागा नाही म्हणे, काहीच नाही, तू उगाचच त्याचा ध्यान धरू लागले। त्याच्यापेक्षा एखाद्या श्रीमंत देवाचा ध्यान धरलं तर सगळं आयुष्य तुझं आनंदात जाईल। नाही म्हणे महाराज म्हणतात ते बरोबर आहे, पण मला शिवाशीच लग्न करायचं। मग तपश्चर्या झाली, काहीच मिळेना। अशा प्रकारे तिने मग स्वतः देह त्याग करण्याचा तिने पुन्हा निर्णय घेतला आणि तिच्या मनात सतत तोच विचार असायचा आणि तिने अग्नी प्रज्वलित केला आणि आपला देह त्या अग्नीमध्ये तिने झोकून दिला। पण तिची तपश्चर्या इतकी वाढलेली होती की त्या अग्नीपासून तिला काहीच होईना। होलिका नावाची जी आपण होळी जे प्रज्वलित करतो आणि प्रल्हादालाच तिच्या मांडीवर बसवलं होतं, पण तिला जी तपश्चर्या, तिला जो आशीर्वाद मिळाला होता की चांगल्या कामासाठीच त्याचा वापर झाला पाहिजे, वाईट कामासाठी तिला त्याचा उपयोग होणार नव्हता। पण तिने एक भ्रमामध्ये, कारण परमेश्वर सुद्धा वरदान देताना काहीतरी गोष्ट आपल्या हातामध्ये ठेवत असतो। चांगला कलाकार जो असतो तो आपल्या हातात काहीतरी ठेवतो, सगळं काही देऊन टाकत नाही। तेव्हा होलिकाने काय केलं की त्याला मांडीवर घेतलं, पण तिने वाईट काम केल्यामुळे काय झालं, ती स्वतः भस्म झाली आणि बाळ तसंच राहिलं, प्रल्हाद बाळ। तसं पार्वतीचं त्या ठिकाणी तपश्चर्या इतकी झाली की तिला त्या अग्नीत तिला भस्म करायला तयारच नाही। ती पुन्हा त्या ठिकाणी बाहेर आली आणि सखींसोबत तिने पुन्हा त्या ठिकाणी विचार करता करता त्या ब्राह्मणाद्वारे तिने त्या सगळ्या गोष्टीची माहिती घेतली। तू सगळं सोडून
शिवाचा हट्ट करू नको अशा प्रकारे त्यांनी सांगितलं. त्यांनी सगळं मागचं दृष्टांत सांगितलं की मी शिवासाठी दक्ष यज्ञामध्ये त्या ठिकाणी मी देह त्याग केला होता वगैरे सगळं त्यांनी सांगितलं. पण ते ब्राह्मण देवता त्या शिवाच्या विरुद्धच तिच्याशी सतत ते बोलायला लागले आणि शिवायचीच ती निंदा करायला लागले आणि पार्वती शिवायची स्तुती करायला लागली. अशा दोघांचं त्या ठिकाणी चाललं. इति श्री रुद्र संहितायां सप्तविंशतितमोऽध्यायः. तेव्हा तुम्ही असं काय बोलू लागले, चांगलं चांगलं बोला ना म्हणे. शिवाविषयी तुम्ही शिवाची स्तुती करा, शिवाचा जप करा, असं तुम्ही मला सांगा. तुम्ही शिवाचा अपमान करू लागले, तुमचं माझं काही जमणार नाही म्हणे. उगाच तुम्ही माझ्याकडून तुमच्या विषयी काही अपशब्द निघतील अशा प्रकारे तुम्ही काही वागू नका, अशा प्रकारे त्यांनी सांगितलं. आणि पार्वती शिवाची स्तुती त्या ठिकाणी करू लागली. तुम्ही जे करताय ते शिवाची जी निंदा करताय ते पाप कर्म तुमच्याकडून होते असं ती त्यांना म्हणायला लागली. न केवलम भवेत् पापम निंदा कर्तु शिवस्य यो वै शृणोति तन्निनादं पापभागः स भेदिः. त्या ठिकाणी ते सांगू लागले की तुम्ही जे ब्राह्मण देवता तुम्ही पाप कर्मच तुम्ही करू लागले, तुम्ही चांगलं कर्म करतच नाही. शिवाला तुम्ही नाव ठेवतात म्हणजे तुमच्याकडून पाप कर्म होत असं त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं. आणि शेवटी त्याला विश्वास पटला की बाबा हे काही ऐकत नाही, अशा प्रकारे त्या ठिकाणी विश्वास पटला. आणि ते शिव स्वरूपात त्या ठिकाणी तिच्या समोर प्रगट झाले. ब्राह्मण देवता जे आहे ते शिव स्वरूपात होते, ते तिच्या समोर प्रगट झाले. आणि प्रगट झाल्याच्या नंतर पुन्हा त्या जुन्या खुणा पटल्या, आनंद झाला आणि विवाह करण्याची त्या ठिकाणी त्यांनी मान्यता त्या ठिकाणी दिली. आणि लवकरच मी कोणाला तरी तुझ्या वडिलांकडे पाठवतो असं त्यांनी सांगितलं. तर तिने सांगितलं की आपण हे जे धार्मिक कार्य करतो याच्यामध्ये जर काही त्रुटी राहिली, काही कमी राहिलं तर ते कुठे ना कुठेतरी आपल्याला भोगावं लागतं किंवा कुठेतरी ते समोर येतं. तर पार्वतीने सांगितलं की आपला पूर्वी जो विवाह झाला होता त्या विवाहामध्ये काहीतरी त्रुटी आपल्याकडून राहिली होती. ती त्रुटी आपल्याकडून राहिल्यामुळे काय झालं की आपल्या दोघांना विरह सहन करावा लागला आणि आपण आता पुन्हा या ठिकाणी भेटतो आहोत असं तिने त्या ठिकाणी सांगितलं. पण आता जे करताना आपण सगळं विचारपूस करून सगळं व्यवस्थित आपण करू अशा प्रकारे त्यांनी सांगितलं. शिवाने होकार दिला. शिव त्या ठिकाणून निघून गेले आणि पार्वतीने आपल्या घरी येऊन आपल्या मैत्रिणीसह सगळा हा दृष्टांत त्या ठिकाणी त्यांनी सांगितला. तर एकदा मुलीला पाहिल्याच्या नंतर मग ते मन राहवत नाही, पुन्हा पुन्हा त्या मुलीला भेटावं, फोन करावा अशा प्रकारचा तो एक हे असतो. आता फोनची व्यवस्था आहे, त्यावेळेला काही नव्हतं, प्रत्यक्ष जाऊनच पाहावं लागायचं. आता पार्वतीला पुन्हा पाहायचं म्हणजे आता तिच्या घरी जायचंय. आता घरी गेले तर लोक आपल्याला ओळखतील म्हणून कस काय जायचं काय. पण पार्वतीला पाहायची तर मनामध्ये इच्छा खूप. म्हणून दक्ष राजाने त्यावेळेस सांगितलं, त्यांनी विचारलं ना महादेवाने की तुम्ही मुलीला का बरं नाही आणलं. तर म्हणे मग मुलीला आणलं असतं म्हणे, पण तुम्ही ध्यान धारणेत बसलेले, मग तुमचं मन विचलित होईल म्हणून आम्ही काही मुलीला या ठिकाणी आणलं नाही. पण पार्वतीला पाहिल्याच्या नंतर त्यांचं मन काही राहणं आणि त्या ठिकाणी मग त्यांनी एक नाचणाऱ्याचा वेश धारण करून त्या ठिकाणी पुन्हा ते पार्वतीच्या घरी गेले. आणि नाचण्याच्या माध्यमातून त्यांनी सगळ्यांचं मन रमवण्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी गेले. लोकांना वाटलं कोणतरी नाचणारच ग्रस्त भिक्षुकच आहे अशा प्रकारे त्या लोकांना वाटलं. मग ते तिथे नाच करायला लागले वेगवेगळ्या प्रकारचा. मात्र पार्वतीने ते ओळखले की हा शंकरच म्हणून. आणि दोघांनी एकमेकाकडे पाहिलं, मनातून तो एक प्रकारचा आनंद झाला. त्यांनी नाना प्रकारच्या नटराजच ते होते, नाना प्रकारच्या त्या ठिकाणी नृत्याचा भाग दाखवून ते त्या ठिकाणून परत आले. आणि नंतर त्या ठिकाणी विवाहाचा प्रस्ताव एकमेकाकडे पाठवणे, एकमेकाकडे जाणे. मग ब्राह्मण वेश धारून एक दिवस पुन्हा दुसऱ्यांदा भेटायला आले. तर पुन्हा ब्राह्मण वेश धारण करून त्या ठिकाणी पुन्हा पार्वतीला पाहायला आले. त्यावेळेला ब्राह्मणाचे वेश धारण करून आले. पार्वतीला पाहायचं होतं, मग काहीतरी येणं गेल्या प्रकारे कसं तरी आपण जायचं म्हणून मग ब्राह्मण वेश धारण करून त्या ठिकाणी आले.
त्या माध्यमातून सुद्धा त्यांनी पुन्हा शिवाची निंदा करण्याची प्रयत्न केला, पण तरी सुद्धा म्हणजे ते हळूहळू हळूहळू सगळं ते पक्क होत गेलं आणि ह्या सगळ्या गोष्टी नक्की व्हायला लागल्या. सगळ्यांच्या देवतेंच्या मनात किंवा लवकरात लवकर हे लग्न झालं म्हणजे तारकासुराच्या त्रासातून आपल्याला मुक्ती मिळेल अशा प्रकारे ह्या सगळ्यांच्या डोक्यात तो वेगळा विचार आणि त्यांनी लवकर काय त्याला बाबा आवरा लवकर आपल्याला कार्य करायचं अशा प्रकारे त्यांनी सगळ्यांना सांगितलं. सप्तऋषींना त्या ठिकाणी पाठवलं. ऋषींद्वारे शिवाची त्या ठिकाणी स्तुती केली आणि लवकरात लवकर यांचं लग्न व्हावं अशा प्रकारे त्यांनी प्रयत्न त्या ठिकाणी चालू केले. पिप्पलाद नावाच्या ऋषींच्या ठिकाणी मध्ये त्यांनी कथन दिले किंवा पिप्पलाद नावाचे एक ऋषी त्या ठिकाणी होऊन गेले असं त्यांनी ह्या ठिकाणी उल्लेख केला. पिप्पलाद म्हणजे पिंपळाच्या जवळ त्यांच्या आईने त्यांना लहानपणीच आणून सोडून दिलं होतं असे पिप्पलाद ऋषी. आणि पिप्पलाद ऋषींच्या म्हणजे शनीला आपण सगळेजण घाबरतो, पण पिप्पलाद ऋषींनी शनीला शिक्षा केली होती. त्याच्यामुळं त्यांनी त्या पिप्पलाद ऋषींना वचन दिलं होतं की पिंपळाचं झाड आणि महादेवाची पिंड, महादेवाला सहसा आपण पूर्ण प्रदक्षिणा करीत नाही कारण एका ठिकाणून ते पाणी जाण्याची ती न्हाणी असते, न्हाणी म्हणतात त्याला किंवा धार्मिकेच्या मध्ये वेगवेगळ्या प्रकारची त्याला नाव आहे. तर ते तिकडून जात असल्यामुळे आपण शिवाला आरती प्रदक्षिणा करतो फक्त. पण पिप्पलाद ऋषींनी सांगितलं होतं की बाबा माझ्या सहित जर महादेवाची पिंड जर असेल तर तुम्ही त्यांना पूर्ण प्रदक्षिणा करू शकता. आणि बालवयामध्ये शनीची पीडा म्हणजे 14 वर्षापर्यंत त्या बालकांना शनीची पीडा झाली नाही पाहिजे अशा प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी त्यांना सांगितलं. आणि अशा प्रकारे त्या पिप्पलाद ऋषींची कथा मध्ये त्या ठिकाणी आहे. पिप्पलाद ऋषींनी शिवाला त्या ठिकाणी संतुष्ट केलेलं होतं. त्यांच्यामुळे त्यांच्यात इतकी ताकद होती की ते शनी भगवंताला जरी आपण सगळेजण घाबरत असलो तरी त्यांनी त्यांना शिक्षा देऊन त्यांना वरदान देण्यासाठी त्यांना त्या ठिकाणी स्थापना करा शिवाची आणि पिंपळाचं, त्या ठिकाणी तुम्ही राहा आणि जो अशा प्रकारचे पूजन करेल त्यांना तुम्ही आशीर्वाद द्या अशा शनीकडून त्यांनी वचन मागून घेतलं होतं. अशा प्रकारे सगळा प्रकार झाला. कालच आपण विवाहाचा आनंद त्या ठिकाणी घेतला. मग हाचा विवाह आपण थोडक्यात आठवू आणि पुढे जाऊ. शिव पार्वतीचा त्या ठिकाणी विवाह झाला, सगळ्यांना आनंद झाला, आनंदमग्न सगळे झाले. सगळ्यांना भोजन त्या ठिकाणी दिले गेले. आपलं कालच्या लग्नाचं भोजन उद्या आहे, रिसेप्शन. सर्वांना खूप आनंद झाला. सगळे स्वस्थानाला त्या ठिकाणी निघून गेले. आता लवकरात लवकर यांना संतती व्हावी म्हणून या सगळ्या देवतांचं त्या ठिकाणी धावपळ बाबा लवकरात लवकर यांना संतती व्हावी म्हणून सगळ्यांचे प्रयत्न. मग त्यांचा विहार व्हावा, ते दोघांनी एका ठिकाणी राहावं, तिथलं वातावरण चांगलं असावं म्हणून सगळ्यांचे प्रयत्न व्हायला लवकरात लवकर संतती प्राप्त व्हावी म्हणून ते त्या सगळ्यांचं त्या ठिकाणी प्रयत्न. तर हा जो आपण आतापर्यंत जे आख्यान वाचलं तर हे वाचल्यानंतर आपल्याला काय प्राप्त होतं? शिवलोक प्राप्त त्या ठिकाणी होतं. सगळ्या विघ्नांचा नाश होतो, रोगांचा नाश होतो आणि परमोक्ष म्हणजे परलोक आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त होतो. इति श्री भविष्योत्तर पुराणे रुद्र संहितायां पंचदशोऽध्यायः. कार्तिकेय स्वामींचा जन्म व्हायचा म्हणजे आता दोघांचा विहार त्या ठिकाणी झाला. कार्तिकेय स्वामींच्या हातातून तारकासुराचा वध करायचा आहे. पण ह्या दोघांचा मेळ त्या ठिकाणी लागना. शिव ध्यानस्थ असायचे, पार्वतीने पुष्कळ प्रयत्न करायचे, पण ते ध्यानस्थ असताना काय करावं हा सगळ्याच प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला. आणि देवतेंची तर धावपळ की बाबा लवकरात लवकर झालं तर मग आपल्याला आपलं राज्य आपल्याला परत मिळत त्या ठिकाणी. वंदे वंदन तुष्ट मानसमिते प्रेम प्रियं प्रमेदं पूर्णं पूर्णकरं पूर्णानिखिलैराश्वैर्करं शिवयुं
सत्यं सत्यमयं त्रिसत्यविभवं सत्यप्रियं सत्यदं विष्णुर्ब्रह्मणुतं स्वकीयकृपयोत्पाताकृतं शंकरम्। चतुर्थ खंडामध्ये रुद्र संहितेच्या चतुर्थ खंडाकडे आपण या ठिकाणी वळालो आहोत। मग कार्तिकेय स्वामींचा जन्म व्हायचा, यांच्यापासूनच ज्या संततीची उत्पत्ती होईल, त्या संततीच्या उत्पत्तीपासूनच तारकासुराचा वध होईल, अशा प्रकारे त्या ठिकाणी हे केलं। मग दोघांच्या मिलनातून त्या ठिकाणी कैलास पर्वतावर ते आनंदाने विहार करत असताना निर्जळस्थानी त्या ठिकाणी ते दोघ जण गेले आणि त्या ठिकाणी त्या दोघांच्या विहारामधून, दोघांच्या संगमामधून त्या ठिकाणी एक पुत्राचा जन्म त्या ठिकाणी झाला। षडानन भगवान की जय। आता तारकासुराचा वध करायचा, पण आता तारकासुराला जर समजलं, जसं श्रीकृष्णाचं होतं किंवा कंसाला समजलं की 8व्या पुत्रापासून आपला वध आहे, म्हणून तो त्या प्रत्येक संततीला तो मारायचा। पण सगळ्यांनी कोणतरी त्याला समजून सांगितलं, 8व्यालाच मारणार, पहिल्यापासून सगळ्याला कशाला मारतो, 8व्यालाच मार, कशाला उगाच त्या संततीला हे करतो। पण नारद मात्र हुशार होते। नारदाने सांगितलं, अरे म्हणजे चुकून 8वा जर पहिला आला तर काय करशील रे म्हणे, तू आपलं पहिल्यापासूनच मारायला सुरुवात कर, तसं करू नको, कारण काही सांगता येत नाही म्हणे। एखाद्या वेळेला जर चुकून तू पहिल्यांदाच त्याने जन्म घेतला आणि तुला असं वाटायचं येईल 8वा, तू काही विचार करू नको, तू आपलं तुझं काम चालू कर। काय त्यांनी असं सांगितलं नारदाने, काय त्यांची वाईट भावना होती का नव्हती, पण पापाची संख्या सुद्धा भरत गेली पाहिजे। या लोकांनी जी तपश्चर्याच्या माध्यमातून जे कमवलेलं असतं, ती तपश्चर्या त्यांच्याजवळ साठवलेली असते आणि कुठेतरी पाप जास्त प्रमाणात आपण जसं पुण्य जास्त प्रमाणात साठवण्याचा प्रयत्न करतो, तसं पाप सुद्धा जास्त प्रमाणात जर त्यांच्याकडे साठवलं गेलं तर त्यांना सुद्धा मारण्याचा देवतेला अधिकार होतो, नाही तर त्याचं पुण्य अजून आहे शिल्लक। बँकेत जसं आपण पैसे काढायला गेलो, काही पैसे शिल्लक असले तर तो देतो, 1000 आपण जर म्हटलं 5000 द्या तर तो देणार नाही आपल्याला, तसं ते लवकरात लवकर खर्च करायचं। म्हणून त्यांनी नारदाने तसं त्यांना सांगितलं। तसं षडाननाचं झालं की बाबा तारकासुराला जर समजलं की यांच्या घरी बाळाचा जन्म झाला, मुलाचा जन्म झाला, ते जर त्यांना समजलं तर तो येऊन त्या बाळाचा वध करेल अशा प्रकारे। म्हणून त्यांनी त्या ठिकाणी त्या बाळाला गुप्त ठिकाणी ठेवण्याचं ठरवलं। आणि मग त्या 6 स्त्रिया ज्या होत्या, कृत्तिका नावाच्या ज्या 6 स्त्रिया होत्या, त्या 6 स्त्रियांजवळ त्याचं संगोपन करायचं त्या ठिकाणी त्यांनी काम सोपवलं। कार्तिकेय स्वामींचं दर्शन फक्त आपण ज्या पौर्णिमेला घेतो, तर विशेषतः कृत्तिका नक्षत्र पौर्णिमा ज्यावेळी येते, तर कृत्तिका नक्षत्राचं महत्व त्याच्यामुळे आहे की त्या 6 ज्या स्त्रिया होत्या कृत्तिका, त्यांच्या संगोपनामध्ये त्याची वाढ होत चालली। आणि षडानन त्याचं म्हणजे 6 जणी म्हणून षडानन, 6 जणींनी प्रत्येकाने वेगवेगळ्या प्रकारे त्याचं नाव हाका मारायचं, म्हणून ते तर सगळे म्हणून त्या ठिकाणी 6 एकत्र झाले म्हणून ते षडानन त्याचं असं नाव पडलं। हळूहळू षडानन वाढत गेल्याच्या नंतर तारकासुराचं सुद्धा त्या ठिकाणी सगळं वाढत गेलं। वीरभद्राला त्या ठिकाणी त्यांनी त्याला मारण्यासाठी पाठवलं, तारकासुराला श्रीहरीला मारायला पाठवलं। आता सगळ्यांना माहिती होते की बाबा शिवाच्या पुत्राच्या हाताने त्याचा वध आहे, मग ह्या लोकांना पाठवायची काय गरज होती, मन खच्चीकरण करणे, म्हणजे हळूहळू एकेकाला पाठवायचं म्हणजे काय, त्याचं मन खच्चीकरण करायचं। कोणी कोणाचं काही काम करत जर असलं आणि जर सत्य त्याचं काम असेल तर आपण प्रयत्न हे करायचं की त्याला उत्साह त्याचा वाढला पाहिजे, त्याचं मन खच्चीकरण करण्याचा प्रयत्न कधीच नाही करायचा। आता हे काय करू लागले सगळेजण, तारकासुराला त्याचं मन खच्चीकरण करण्याचं की बाबा आमच्यात ताकद आहे, आम्ही सुद्धा तुझ्याशी लढू शकतो। आता सगळ्यांनाही माहिती होतं षडाननच त्याला मारू शकतो, मग त्याचं हळूहळू या युद्धामध्ये मन खच्चीकरण त्या ठिकाणी होत चाललं। मग षडानन हळूहळू मोठे होत गेले आणि षडाननाने
त्यांना ती अस्त्र शस्त्र विद्या सगळे त्या ठिकाणी प्राप्त झाले. देव त्यांचाच मुलगा, तो काही आपल्या मुलांसारखं नाही की पहिली बसून शिकवायचं, शाळेत पाठवायचे. देवतेचाच त्याला आशीर्वाद असल्यामुळे तो त्या ठिकाणी त्याचं वय त्या ठिकाणी वाढत गेलं. युद्धाचा प्रसंग आला आणि त्यांनी षडानन भगवंताने तारकासुराचा वध केला. षडानन भगवान की जय. षडाननाला त्या ठिकाणी सगळे देवतांनी त्या ठिकाणी घेऊन गेले आणि त्या ठिकाणी देवतेने त्याचा सत्कार केला किंवा चला तू ह्या सगळ्यांच्या त्रासातून तू आम्हाला मुक्त केलं आणि ह्या ठिकाणी तू आम्हाला पाठवलं. पुढे षडानन मोठे होत गेले. त्याच्यानंतर पार्वती एक दिवस स्नान करत असताना त्या ठिकाणी तिने शिवाचे दूत त्या ठिकाणी दारात उभा केला किंवा मी स्नान करते आणि मध्ये कोणाला येऊ देऊ नको. ते शंकर भगवंत आणि स्त्रीची ही लज्जा आणि शील ह्या दोन भाव म्हणजे दोन जे विषय आहेत ते खूप नाजूक हा विषय आहे. तर शंकर जरी पती असले तर ते स्नान करत असताना ते आल्यामुळे ती थोडीशी रागवली की बाबा मी स्नान करते, तुम्ही एकदम मध्ये कस काय आला, तुम्हाला कोणी थांबवलं नाही का, काय झालं त्याला, काय होतं, नाही आमचा तो विषय आहे. तर तिला ते वाईट वाटलं की बाबा असं कसं काय झालं. मग तिने विचार केला की आपल्याला म्हणजे स्वतःच आपलं कोणीतरी पाहिजे. घरामध्ये असतं पहा, म्हणजे साहेबांचे नोकर वेगळे असतात, माया म्हणजे बाई साहेबांचे नोकर वेगळे असतात. तो ऐकणारे त्यांचा असतो, हा ऐकणारे यांचा असतो, अशा प्रकारे ते असतात. पार्वतीला वाटलं की आपलं रक्षण करणारा असं कोणीतरी आपला पाहिजे की जो आपला ऐकत. म्हणून स्नान करताना त्या स्वतःच्या मळापासून तिने मूर्ती त्या ठिकाणी तयार केली आणि ती मूर्ती तयार केल्याच्या नंतर मनामध्ये भावना आली की हिला आपण सजीव करायचं. अशा प्रकारे तिच्या मनामध्ये भावना आली आणि तिने त्या मूर्तीला सजीव केलं. गजानन गणपती महाराज की जय. मंगल मूर्ती मोरया. अशा प्रकारे गणपतीचा त्या ठिकाणी जन्म झाला आणि गणपतीला म्हणजे स्वतःचा सेनापती किंवा स्वतःचा एक अधिकारी म्हणून त्या ठिकाणी तिने गणपतीला आपल्या सोबत त्या ठिकाणी सांभाळणं किंवा त्याचं रक्षण करणं अशा प्रकारे तिने सुरुवात केली. म्हणायचे का?
उद्या सकाळी 9 वाजता